महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संवर्धन पॅनलचा विजय झालाय। या निवडणुकीमुळे अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार हा नव्या कार्यकारिणीकडे जाणार आहे। या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये योगेश सोमण यांनी मिलिंद जोशी यांचा पराभव केला। मुख्य कार्यवाह या महत्त्वाच्या पदावरती देखील स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष पदावरती प्रदीप निफाडकर हे साहित्य संवर्धन पॅनलचे उमेदवार निवडून आलेले आहेत। पुढील वर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100वे साहित्य संमेलन ठरणार आहे आणि त्याच्या आयोजनाची जबाबदारी ही महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणार आहे। अशा वेळी झालेला हा सत्ता बदल महत्त्वाचा असा ठरणार आहे। विजयाचं श्रेय हे आमच्यासाठी जे ज्ञात अज्ञात हजारो हात हे काम करत होते आणि त्यांना परिवर्तन हवं होतं, खऱ्या अर्थी परिवर्तन, शब्दशः परिवर्तन ज्यांना हवं होतं त्यांनी ते घडवून आणलेले हा विजय त्या सगळ्यांचा आहे आणि त्या सर्वांना मी हा विजय समर्पित करतो। साहित्य संवर्धन आघाडीला एक यश मिळालं। एका अर्थाने महाराष्ट्रातील साहित्याला आणि महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आज जे हे यश मिळालंय हे नक्कीच मराठी साहित्याला आणि मराठी भाषेला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाईल असा मला विश्वास वाटतो। तर महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीचा निकाल नेमका कसा लागलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर अध्यक्ष योगेश सोमण 5365 मतं त्यांना मिळालेली आहेत आणि ते विजयी झालेले आहेत। साहित्य संवर्धन पॅनलचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे। तर अध्यक्ष योगेश सोमण 5365 मतं, मिलिंद जोशी यांना 5320 मतं मिळाली आहेत आणि 45 मतांनी योगेश सोमण हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर प्रमुख कार्यवाह पदासाठी स्वाती महाळंक यांना 5414 मतं मिळाली आहेत। सुनीतराजे पवार यांना 5285 मतं मिळालेली आहेत तर 129 मतांनी स्वाती महाळंक या विजयी झालेल्या आहेत। तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा सगळा निकाल सध्या समोर येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।